पुंडलिका वरदे हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर दत्त सावताळ बाबा आत्मज्ञानी गणपत बाबा ब्रह्मनिष्ठ हरिदास सद्गुरु दत्तात्रेय गुरुदेव शिवारी नमो निर्गुणा नमो देवराया नमो देवराया राया मदतीनावर करावी आता कृपेची छाया मदतीनावर करावी आता कृपेची निवारी दत्त धनंजया कवी गणपती लागे बाप्पा सद्गुरुच्या कवी गणपती लागे बाप्पा सद्गुरुच्या देवराया नमो देवराया नमो देवराया मदतीनावर करावी आता कृपेची छाया आज या ठिकाणी आमचे शिष्य कैलासवासी गबाजी भोंजीबा नाथ यांच्या दशक्रिया विधीनिमित्त आपण सर्व त्यांच्या मृत जीवाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। आमच्या अविनाश पारखपद मंडळ वडगाव आवली या मंडळाला आपल्या सेवेची संधी प्राप्त झाली। अल्पमतीने जे बोलणं होईल ते आपण सर्वांनी गोड करून घ्यावं अशी एक नम्र विनंती। कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। कैलासवासी गबाजी बाबा हे आमच्या आत्मज्ञानी गणपत बाबांच्या पारखपदामधील शिष्य आहेत। कारण ज्या वेळेला आमचे सद्गुरु दत्तात्रेय महाराज हे मोक्षधामाला गेले त्यावेळेला या पिंपळगावचे आमचे परमस्नेही आणि शिष्य लक्ष्मण सावकार हे माझे शिष्य झाले आणि त्यांच्या बरोबर हे गबाजीबाव सुद्धा माझं शिष्यत्व त्यांनी पत्करलं। मी आता वयाने त्यांच्यापेक्षा लहान होतो दोन्हीपेक्षा, पण रावसाहेब आणि बंशी ही त्यांची दोन मुलं नेहमी त्यांच्याकडे येणं जाणं आणि हा स्नेह वर्षानुवर्ष वाढत गेला। तेव्हा ही जी मंडळी आहे माझ्या सानिध्यामध्ये अनेक काळ त्यांनी हे आत्मज्ञानाचं गायन
त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना आठवण झाली की आंबली वडगावला यायचे आणि बाबांच्या मंदिरामध्ये आम्ही रात्रभर कार्यक्रम करायचो. एवढे प्रेमी माणसं होते. आणि योगायोगानं आमच्या वडगावचे जे धोने सावकार आहे त्यांच्याशी यांचा नातेसंबंध भरपूर होता. आणि त्यामुळं वडगावमध्ये नेहमी ही मंडळी उपस्थित असायची. त्यांची दशक्रिया आज आहे. ते अतिशय संयमी, शांत, कुठलाही त्रागा नाही, कुठलाही राग नाही, अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व होतं. माणसासारखं कसं वागायचं हे आदर्श त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे. असो, माझंही वय झालंय. मी आता अमृत महोत्सवी वर्षाला आलेलो आहे. अमृत महोत्सवी म्हणजे 75 वर्ष वय झालं की त्या माणसाचा अमृत महोत्सव साजरा करतात. पण एवढं वय असूनही मी तुमच्या पुढं आमच्या बाबांच्या कृपेनं, सद्गुरूच्या कृपेनं उभा आहे. तेव्हा जे अल्पमतीने बोलणं होईल ते गोड करून घ्या. कार्यक्रमाची सुरुवात झाली. निराकार निर्गुण आद्यगणाला नमन झालं. आपल्यामध्ये सर्वात श्रीमंत, ज्ञानवान असे जे संत आहेत ते संत ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिली. आणि ज्ञानेश्वरीची सुरुवात पहा तुम्ही. ज्ञानेश्वरीची सुरुवात ती श्री गणेशाय नमः असं नाही केलं तरी त्याने ओम नमोजी आद्या. म्हणजे ही सृष्टी निर्माण नव्हती, माणसंही नव्हती, जन्मही नव्हता, मृत्यू नव्हता, वारा नव्हता, पाणी नव्हतं, पृथ्वी नव्हती. त्यावेळेला मूळ ईश्वर हा स्वयंभू होता. स्वयंभू म्हणजे स्वतः सिद्ध. त्याला कोणी जन्मही दिला नाही आणि त्यांनी जन्मही घेतला नाही. असा स्वयंभू म्हणजे स्वतः सिद्ध. स्वयंभू म्हणजे स्वतः सिद्ध. ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीची सुरुवात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. म्हणजे सुरुवात ज्ञानीयाचे राजे यांनी आद्यगणाला नमन केलं आणि मग ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. आपल्या भागामध्ये वडगाव आंबली तालुका पारनेर येथील संत आत्मज्ञानी गणपत बाबा होऊन गेले. गणपत बाबांचं मोठं मंदिर आहे वडगाव आंबलीला. सावताळ वडगावला आहे, पारनेरला आहे आणि आता बोरवाडीला सुद्धा एक मंदिर आहे. म्हणजे सामान्य माणसाचे एवढी मंदिरे होतात म्हणजे त्यांचं सामर्थ्य किती होतं हे आपल्याला कळायला पाहिजे. त्यांनी सुद्धा नमो निर्गुणा नमो देवराया निराकार निर्गुण असा जो ईश्वर आहे त्या ईश्वराला नमन केलेलं आहे. आता रितसर दशक्रियेच्या प्रवचनाला या ठिकाणी सुरुवात करतो. जन्म यावे सावध व्हावे, जन्म यावे सावध व्हावे, कोणी नसे कोणाचे. आपण माणसाच्या जन्माला आलो. जरी जन्माला माणसाचा आपल्याला मिळाला तरी आपल्याला पूर्ण ज्ञान झालं असला काय भाग नाही. आणि म्हणून या ठिकाणी कवी म्हणतात जन्म यावे सावध व्हावे,
सावध व्हा. मग सावध व्हायचं कशाला? हा एक भाग आहे. आपण सर्वसामान्य माणसं आपल्या स्वार्थाकरता सावध होतो, पण ईश्वर साधनेसाठी, देव कार्यासाठी आपण सावध होत नाही. आणि म्हणून इथं म्हणलंय, स्वहिता कारणे असे जो जागता, धन्य माता पिता तयाचे. मग स्वहित म्हणजे काय आहे याचा आपण विचार केला पाहिजे. आणि स्वहित आणि स्वार्थ हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसं नाणं असतं पैशाचं, एका बाजूने छाप असतो आणि एका बाजूने काटा असतो. तसं आपल्या माणसाच्या जीवनामध्ये दोन भाग आहे, स्वार्थ आणि परमार्थ. स्वार्थ म्हणजे आपण आपल्या कुटुंबाचे इब्रत वाढवतो, इस्टेट वाढवतो, जमीन वाढवतो, समाजामध्ये आपला दबदबा आपण निर्माण करतो आणि याला स्वार्थ म्हणतो आपण. आणि परमार्थ म्हणजे पर्यावरण पलीकडे जे परम आहे असा ईश्वर, त्या ईश्वराची ओळख करून गेलो, याला स्वहित म्हणतात. म्हणजे स्वहित आणि स्वार्थ हे वेगवेगळे भाग आहेत. आणि म्हणून इथं म्हणलंय, जन्मा यावे सावध व्हावे, कोणी नसे कोणाचे. मग कोण कोणाचं आहे हो? समाजामध्ये आपण निरीक्षण करून पहा, ते अंतकाळी कोणी पुढे जाऊन मदत करत नाही. यमराज आले, प्राण घेऊन चालले, कोणी यमाला आडवं करत नाही. कोणाचाच इलाज नसतो. आणि म्हणून कवी म्हणतात, सावध व्हा, कोणी नसे कोणाचे. पाथा पाथा विघरून जातील बुडबुडे हे पाण्याचे. माणसाचं जीवन पाण्यावर आलेल्या बुडबुड्यासारखे. पाण्यावर बुडबुडा येतो आणि तो कधी फुटल याचा भरवसा नसतो. तद्वत माणसाचं आहे. माणसाच्या देहामध्ये एक बुडबुडा आहे, फुगा आहे, तो आत्मा आहे. आणि मग आत्मा रात कधी निघून जाईल याचा भरवसा नाही. आणि म्हणून दुकानामध्ये पाठी असती. आपल्या गावात दुकान असेल किंवा पेठेला जर दुकानं असतील तर तिथं पाठी असती की नाही देहाचा भरवसा, उधार माल द्यावा कैसा. या पाठी आपण पाहतो. नाही तर दुसरी पाठी अशी असते, आज रोख उद्या उधार. आता हा माणूस जिवंत आहे, आज उद्या राहील का नाही भरवसा नाही. म्हणून म्हटलं आज रोख उद्या उधार. आता इथं कोणी कोणाचं नाही असं मी म्हणलो. तुम्ही म्हणताल बाबा आता हे सारे माणसं आमचीच आहेत ना. हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे, हा माझा काका आहे, हा माझा मामा आहे. हे नातं आपण व्यवहारामध्ये मानतो. पण अंतकाळ आल्यावर कोणी कोणाचं नाही. आणि म्हणून संत शिरोमणी तुकाराम महाराज याने एक अभंग असा केला आहे, नको नको म्हणा गुंतू माया दारी. नको नको म्हणा गुंतू माया दारी. काळ आला जवळी स्वभावया, स्वभावया. काळ आला जवळी स्वभावया. काळ
हा आपल्याला खायला टपलेला आहे आणि म्हणून नको नको म्हणा गुंतू माया जाळी. या मायेच्या जाळामध्ये गुंतू नका, अडकून पडू नका, कारण काळ हा टपलेला आहे. या काळाच्या तडाख्यातून आपल्याला सोडवणार कोणी नाही. याच्यासाठी हा तुकोराम महाराजांनी अभंग केलाय. पुढे काय म्हणतात ते पाहा. काळाची या उडी पडेल बा देवा, 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 सोडविना तेव्हा माय बाप, माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, ज्या वेळेला काळ येतो आणि तो काळ आला की माय बाप म्हणजे आई वडील आपल्या जवळ असतात. म्हणून म्हटलं सोडविना तेव्हा माय बाप. माय म्हणजे आई आणि आई वडील सुद्धा या काळाच्या तावडीतून आपल्याला सोडवत नाही. आता आई वडिलाचं आपल्यावर मोठं प्रेम असतं, पण ते सुद्धा काळापुढे हात टेकतात आणि त्यांच्या समोर त्यांच्या या बाळाला किंवा मुलीला काळ घेऊन जातो. पण त्या यमराजाला अडवण्याची ताकद त्या आई वडिलांमध्ये नसते. याच्यासाठी एक उदाहरण देत असतो मी. उदाहरण लक्षपूर्वक आहे का. एक माकडी होती, माकडी. आता माकडीला बाळ झालं की तिच्या पोटाला चिटकून बसतो. तेव्हा ती माकडी जगामध्ये जंगलामध्ये फिरायला गेली. एक नदी वाहत होती. तेव्हा माकडी आपल्या बाळाला घेऊन नदीमध्ये उतरली. पण नदीमध्ये पाणी होतं. तेव्हा एका उंच खडकावर ती माकडी बाळाला घेऊन बसली. पाऊस पडला होता. नदीला पूर यायला लागला. अगोदर कमी पाणी होतं त्यामुळे ती खडकावर बसून राहिली. पण नंतर पूर वाढला. पुराचं पाणी वरवर चढायला लागलं. त्या खडकापर्यंत आलं. खडकही पाण्यामध्ये गेला, बुजला. तर माकडणीला वाटलं आपलं बाळ आता पाण्याने भिजल, पाण्यात भिजू नये, बुडू नये, म्हणून तिने पोटावरचं बाळ काढलं आणि खांद्यावर घेतलं आणि त्या खडकावर उभी राहिली. पण पूर वाढतच राहिला. खडकही पूर्ण झाकला गेला. माकडणीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं. त्यावेळेला तिने बाळाला उचललं, कमरेवर घेतलं. पाणी वाढतच राहिलं. कमरेपर्यंत पाणी आलं. बाळाला उचललं, खांद्यावर घेतलं. पाणी वाढतच राहिलं. खांद्यापर्यंत पाणी आलं. तिला वाटलं आता आपलं बाळ भिजल, म्हणून आपण बाळाला आणखीन वर घेऊ. खांद्यावरून तिने डोक्यावर घेतलं बाळाला. इथपर्यंत ठीक झालं. ती माया चालली. पण ज्या वेळेला पाणी आणखीन वाढलं त्या माकडणीच्या तोंडामध्ये पाणी जायला लागलं. त्याच्यानंतर पूर वाढला, नाकामध्ये पाणी जायला लागलं. त्यावेळेला माकडणीने काय केलं, डोक्यावरचं बाळ काढलं आणि खाली तिच्या पायाखाली घेतलं.
तिथं नाकण तोंड पाण्याच्या वर राहिलं पाहिजे असा प्रयत्न माकडने नाही केला. आता मला हे सांगा की बाळ आणि आई माई लेकाचं नातं, मग हा काळामुळं तिचा जीव वाचवण्यासाठी तिने आपल्या बाळाला पायाखाली घेतलं. आणि म्हणून तुकोबा महाराज काय खोटं गात नाही, अभंगे सोडविना तेव्हा माय बाप, म्हणजे आई आणि वडील सुद्धा या काळाच्या तावडीतून आपल्याला सोडवीत नाही. पण आणखी तुकोबा महाराज काय म्हणतात, आपल्याला भरपूर बोलायचंय. सोडविना बंधू पाठीची बहीण, म्हणजे भाऊ सुद्धा काळाला आडवीत नाही. आपल्याला बहीण असते, बहीण सुद्धा काळाला आडवीत नाही. आणि म्हणून तुकोबा महाराज म्हणतात, सोडविना बंधू पाठीची बहीण, भाऊ सोडित नाही, बहीण सोडित नाही. आणि शेजेची कामीण म्हणजे आपली पत्नी किंवा बायको सुद्धा आपल्या जवळच असते. ती बायको सुद्धा या यमराजाला आडवीत नाही. आणि म्हणून म्हणलं शेजीची कामीण दूर राहे. आता घरातले संपले, आता मग आपल्याला आपल्या जवळचे कोण नातेवाईक असतात आहे का नाही, किंवा आपल्या गावामध्ये एखादा राजा असतो. त्या राजाला कर्तव्य काय, तर गावातील साऱ्या माणसांचं रक्षण करणं. त्याला आपण आपल्या गावाचा राजा म्हणतो. गावामध्ये राजा सरपंच असतो, तालुक्यामध्ये सभापती असतो, जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो, राज्यामध्ये मुख्यमंत्री असतो आणि देशामध्ये पंतप्रधान असतो. हे जनतेच्या सुखसोयीसाठी असतात. बाकीच्या सर्व सोयी ते करू शकतात. पण काळाला ते राजा सुद्धा अद्भुत होतो. आणि म्हणून तुकोबा महाराज पुढे म्हणतात, सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना राजा देशीचा चौधरी. आणि कसोय रे भले 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 भले, आणि कसोय रे भले भले, आणि कसोय भले 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 भले, आणि कसोय रे भले भले. म्हणजे राजा सोडित नाही. आणि आपले सोयरे आपण म्हणतो हा माझा सोयरा. सोयरा म्हणजे काय, त्याचा अर्थ सोय पाहणारे, जे आपली सोय करतात त्यांना सोयरे म्हणतो आपण. आणि त्याच्या उलट दायरे आहे ना, सोयरे दायरे म्हणतो का नाही आपण. मग दायरे म्हणजे कोण, जे आपल्याला रडायला लावतात, आपल्याला सहकार्य करत नाही आणि आपल्याला सारखं अडचणीत आणतात, त्यांना दायरे म्हणतो आपण. आणि मग तुकोबा महाराज म्हणतात, आणि सोयरे भले भले, म्हणजे ते सुद्धा आपल्याला या काळाच्या तावडीतून सोडवीत नाही. आणि मग शेवटी तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे दूध सोडविना कोणी, तुका म्हणे दूध सोडविना कोणी, चक्र पाणी वाचोनिया वाचोनिया
एक चक्र पाणी वाजोनिया, एक चक्र पाणी वाजोनिया, वाजोनिया, एक चक्र पाणी वाजोनिया. चक्र पाणी म्हणजे देव. देवाशिवाय परमेश्वराशिवाय आपल्याला कोणी वाचू शकत नाही. आणि म्हणून म्हणलंय बाबांनी, जन्म यावे सावध व्हावे कोणी नसे कोणाचे, पाता पाता विकरून जातील बुडबुडे हे पाण्याचे बाळा पाण्याचे, अरे हा धीरे बरा दादी, अरे हो धीरे बरा दादी, चल हरी हरी हरी. म्हणजे पाण्यावर आलेल्या बुडबुड्यासारखं आपलं जीवन आहे. बुडबुड कधी फुटल भरवसा नाही. तसंच आत्मराज आपल्या या 3.5 हाताच्या शरीरामधून कधी निघून जाईल याचा भरवसा नाही. नरदेयाचा नाही भरवसा. कुठं भरवसा आहे हो? इथं आपण एवढे बसलोय, आम्ही बी गायन करतोय. कोणी हात लावून सांगेल का उद्या काय होईल ते? म्हणून म्हणलंय नरदेयाचा नाही भरवसा, अखेर एकदा जायाचे. अहो आपण जन्म घेतला ना, ज्यांनी जन्म घेतला त्याला मरण मृत्यू हा येतोच, त्याला तो टाळता येत नाही. मग आता झाले देव 33 कोटी देव अवतार घेतले आणि अवतार घेऊन शेवटी मरणाला मृत्यूला सामोरं जावं लागलं देवांना सुद्धा. मग त्यात कृष्ण सुद्धा, राम सुद्धा, परशुराम सुद्धा, बौद्ध गलती सर्वांना जन्म घेऊन शेवटी हा देह सोडून जावं लागलं. म्हणून इथं म्हणलंय नरदेयाचा नाही भरवसा, अखेर एकदा जायाचे. रामानरू म्हणे अवघे बाजार बाजार भरले मायेचे बाळा मायेचे, अरे हा धीरे बरा दादी, अरे हो धीरे बरा दादी, चल हरी हरी हरी. मायेचा बाजार आहे. मायेमुळं म्हणतो हा माझा तो माझा तो माझा. पण कठीण समयी कोणी कामाला येत नाही. भाऊ सुद्धा भावाला काही मदत करतो का? जगामध्ये पाहतो भाऊ भावाला मदत करीत नाही, बहीण भावाला मदत करीत नाही, भाऊ बहिणीला मदत करीत नाही. ज्याला त्याला ज्याचं त्याचं करावं लागतं. आणि म्हणून आत्मज्ञानी गणपत बाबांनी काय म्हटलंय पहा, जन्माचे सार्थक करा. अहो माणसाचा जन्म फार अमूल्य किमतीचा आहे. कोणालाही माणसाचा जन्म मिळत नाही. तुम्हाला माणसाचा जन्म मिळाला, आम्हालाही मिळाला, ही मोठी भाग्याची बाब आहे. कारण 84 लक्ष योनी मध्ये जन्म घ्यावा लागतो. सर्व योनी मधले जन्म अपूर्ण आणि अधुरे असतात. फक्त माणसाचा जन्म हा स्वयंपूर्ण असतो. तो सर्वश्रेष्ठ जन्म आहे. आणि म्हणून आज माणसाच्या हातात सर्व जगाची सूत्र एकवटली. आता आपल्या घरी काही कमी जीव आहे का? त्याच्यात बैल असेल, गाई असेल, शिळी असेल, आणखी काही जनावर असतील, ते परावलंबी आहे ना. या साऱ्यांना आपल्या ताब्यात माणसाने ठेवलं. कसा आहे, मारका बैल असला तरी माणूस त्याला आकळ होतो, व्यसन घालतो. पण माणसाला मात्र व्यसन नाही बर का. तुला पाहिलं का तुम्ही, हाले जबर माणूस आहे भाऊ, याला व्यसन टोचा. एखादी व्यसन नाकामध्ये टोचलेली पाहिली का तुम्ही? सांगा बरं. एकाही माणसाला व्यसन नाही. म्हणून माणूस जन्म हा श्रेष्ठ आहे.
आणि म्हणून बाबा म्हणतात जन्माचे सार्थक करा हरी नामाने जातात तरुण. सारे सांगायचे आपल्याला, प्रवचनकार सांगतील, कीर्तनकार सांगतील ते बाबा हरिनाम घे, पण हरी कुठे आहे आपल्याला कुठे पत्ता आहे? अहो त्या हरीचा पत्ता तर पाहिजे ना. हा हरी राहतो कुठं, खातो काय, जातो कुठं, हे सर्व गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे. आणि म्हणून हरिनामाने आपल्या जन्माचं सार्थक होतं. हे अगदी खरं आहे, संतांनी सांगितलंय. तुकाराम महाराजांनी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, सावता माळ्यांनी सांगितलं, नरहरी सोनारांनी सांगितलं, सर्व संतांनी सांगितलं की हरीच्या नामानं आपल्या जन्माचं सार्थक होतं. तसं आत्मज्ञानी गणपती बाबा सुद्धा म्हणतात जन्माचे सार्थक करा हरी नामे जाताल करून. गुरुपासून यावर मवळ कोण वेळच काय खेद करून टाळा, खेद करून रे आपल्या सद्गुरूपासून गुरुपासून वर्म जाणून घेतलं पाहिजे. आता वर्म फार महत्वाचं आहे. एका संतांनी असं म्हणलंय चुकले या वर्म त्याला पडे. वर्म जर चुकलं तर पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये जन्माला जायचं मरायचं, जन्माला जायचं मरायचं, ऐष्टी चक्र सारखं चालू राहील. आणि म्हणून म्हटलंय की हरी हा कुठं आहे. याच्यावरही तुकाराम महाराजांनी आभान केला. कारण तुकाराम महाराज सर्वश्रेष्ठ शिरोमणी. ते माणसांना सांगितले अरे हरी आपल्या जवळच आहे. आता आज्ञेने माणसाला कुठं देव करतोय, आपल्या जवळ देव आहे म्हणून. हरी सुद्धा आपल्या जवळ आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण तोंडी सांगून कोणी ऐकलं नाही. मग तुकोबा महाराज म्हणले आपण अभंगच करू, म्हणजे गाऊन गाऊन या लोकांना कळलं. मग तुकोबा महाराजांनी एक अभंग केला. चल का देवाचे मंदिर, देवाचे मंदिर, देवाचे मंदिर, देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, आता आत्मा परमेश्वर, आत्मा परमेश्वर, आता आत्मा परमेश्वर. तुकोबा महाराज त्या अभंगामध्ये म्हणतात देव, देव म्हणजे आपलं शरीर 3.5 हात लांबीच आहे. म्हणजे शरीर हेच देवाचं मंदिर आहे. आता मंदिर बांधल्यावर देव पाहिजे ना, आहे का नाही? मग ह्या मंदिरातला देव कोण आहे? आत्मा. आता एक विचार करा, आत्मा या शरीरात येतो आईच्या पोटामध्ये 7 महिन्यानंतर किंवा 7व्या महिन्यामध्ये हा आत्मा आपल्या त्या बाळाच्या शरीरात प्रवेश करतो, आहे का नाही? नंतर बाळ आईच्या उदरातून बाहेर येतो आणि बाहेर आल्यापासून हा देव त्या शरीरामध्ये कार्य करायला लागतो. आणि ते कार्य अखंड. मग किती वर्ष तो जगू, तोपर्यंत एक क्षण सुद्धा बंद नाही. अखंड त्याचं नाम चालू असतो. मग ते 70 वर्षाचा असो, 80 वर्षाचा असो, 100 वर्षाचा असो, जन्म झाल्यापासून जे चालू आहे तर ते 100, 80, 90 वर्षापर्यंत म्हणजे तो माणूस जिवंत असेपर्यंत चालू असतो. एक सेकंद सुद्धा बंद नाही, झोपेत सुद्धा बंद नाही.
ते श्वासोश्वास जन्माला आल्यापासून चालू होतो आणि गेल्यानंतर मग बंद होतो. म्हणजे जे श्वासोश्वास चाललाय हा त्या हरीच्या नामानं चाललेला आहे. त्याचं नाम तोच घेतो. हा हरीच त्याचं नाम आपल्याकडून करून घेतो, पण आपल्याला ते माहित नाही. म्हणून आपण म्हणतो देव इथं नाही, कुठेतरी आहे. म्हणून तुकोबा महाराज म्हणतात की आपल्या देहामध्येच देव आहे. आणि मग ते जे देवाचं जे नाम आहे, नाव नाही नाम, ते सारखं चाललेलं आहे. रात्र दिवस चाललंय. तुम्ही झोपले तरी चालूच आहे. झोपल्यावर काय श्वास बंद होतो का? आहे का नाही? गोरते काही माणसं गोरतात म्हणजे श्वासोश्वास चालूच आहे. मग त्या श्वासामध्ये खरं देवाचं नाव आहे, नाम आहे. आणि म्हणून तुकोबा महाराज म्हणतात देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. एवढं ज्ञान या संत महंतांनी दिलं. पण आपण आपल्याला न समजल्यामुळं आपण आपल्या जवळ असलेल्या देवाला मात्र पाहत नाही. असो, जास्त बोलायचं नाही. मग हा देव सर्व ठिकाणी भरून उरला, या रूपात जाये म्हणून. सर्व ठिकाणी ना देव नाही अशी कोणतीच ठिकाण नाही. दाये दिशा हरी भरला. आता आपण चारच दिशा मानतो, आहे का नाही? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. पुन्हा 8 4 उपदिशा आहे. नैऋत्य, आग्नेय, वायव्य, ईशान्य. 8 झाल्या. आता 10 मध्ये 2 राहिल्या. एक वरची आणि एक खालची, असं 10 दिशा. तो परमेश्वर भरून उरलाय. सर्व ठिकाणी भरून उरला, त्या रूपात जाये म्हणून. ते मनाचे काही न चाले, वेदवाणी गेली हरुण बाळा गेली हरुण रे गिरेवरा दाजी. अरे हो गिरेवरा दाजी चलो यरी यरी. आणि मग मनाचं काही चालत नाही. पण आपल्या सर्वांचा कारभार मनावरच आहे. आपण मनाच्या आरी गेलेली माणसं आहेत. मनाच्या पद्धतीने आपण चालतो. पण इथं बाबांनी म्हटलं मनाचं काही चालत नाही. तेव्हा मनाला आवरलं पाहिजे का नाही? मन आकळलं पाहिजे. पण आपलं मन आकळत नाही. आणि मना इतका वेग कोणला नाही. आपण इथं बसलोय तर क्षणामध्ये मन मुंबईला जाईल, अमेरिकेला जाईल, इंग्लंडला जाईल, आफ्रिकेला जाईल. आपण जरी बसलो तरी आपण एका सेकंदामध्ये आपल्या घरी जाऊ शकतो. घरी काही चाललंय याचा शोध घेऊ शकतो. तेव्हा मन फार चंचल आहे. वाऱ्याच्या वेगापेक्षा जादा वेग मनाचा आहे. आणि म्हणून एका कवीनं म्हटलंय, मुंडाय आधी मना मुंडाय, मुंडाय आधी मना मुंडाय, मुंडा मुंडा आधी मना मुंडा, मुंडाय आधी मना आधी मना मुंडाय, मुंडा मुंडा आधी मना मुंडा. मुंडा मुंडा म्हणजे मोडा किंवा आवरा.
मुंडा आधी मन आवरा आणि मग देवाचा मार्ग स्वीकारा. म्हणून पुढे म्हणतोय मग तुम्ही ब्रह्मदुंडाय मुंडाय आदि मन मुंडा मुंडा आदि मन मुंडा 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 आदि मन मुंडा मनचा जर मुंडले नाही मुंडले नाही मनात जर मुंडले नाही मुंडले नाही ते ब्रह्मा करील काही मुंडाय आदि मन मुंडा मुंडा आदि मन मुंडा 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 आदि मन मुंडा मनाला आवरा आणि मग देवाला पाहायला जा. देव दिसल ना, पण आपल्या मनामध्ये देवावर फार विश्वास नाही. आपण एखादा नवस करतो देवाला, देवापर्यंत जातो, देवापुढे बोलतो माझं असं असं करा, मग मी तुला नारळाचं तोरण बांधील का आणखी काही देईल. आता सर्वांचा करता देव आहे. आपल्याला देवाला काय देता येईल हो? काही दिलं तरी अपूर्णच पडल. पण मंदिराच्या बाहेर निघालो, मनामध्येच आपण म्हणतो अरे आपण देवाला बोललो, पण देव आपलं करतो का नाही काय नु काम म्हणतो का नाही आपण. म्हणजे मी सुद्धा तसंच आहे, काय मी वेगळा नाही तुमच्यापेक्षा. तेव्हा मनाला आवरा आणि मग ब्रह्म किंवा देव पाहायला निघा. देव लगेच मिळेल तुम्हाला. आणि देव कुठे लांब नाही, आपल्या जवळच आहे, आपल्या हृदयामध्ये तो आहे आणि त्याचं नाम सुद्धा आपल्या जवळच आहे. पण आपल्याला ते कळत नाही. त्यामुळं आपण देवाला वेगळं समजतो. देव आपल्या जवळच आहे आणि आपण त्याला समजतो रामेश्वरला देव असेल, काशीला असेल, भोपाळला असेल. म्हणजे एका कवीने म्हटलं कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपाशी. अहो आपल्या जवळ त्याला उपाशी ठेवायचं आणि बाकीच्या देवांना आपण भटकत येतो. तिथं गेल्यावर काय हो, पिंपळगावात दगड आहे, गोटे आहे, पाणी, तिथं वेगळं आहे का काही. त्या तीर्थावर गेलो तर तिथं दगड आहे, गोटे आहे, पाणी आहे. म्हणजे इथं पिंपळगावात जे आहे तेच तीर्थावर असतं का वेगळं असतं. फक्त एवढं ते का मंदिर भव्य असतं, वेगळा भूभाग असतो, हा बदल असतो. पण तिथं देव राहतो का नाही, तो तर आपल्या जवळ आहे, त्यालाच घेऊन आपण फिरतो. आणि म्हणून या ठिकाणी बाबांनी म्हटलं की आपल्या जन्माचं सार्थक करायचं असेल तर नाम घ्या. आणि ते नाम घ्यायला काही मोठ्याने आवडायची गरज नाही, ते आपल्या श्वासातून चाललेलं आहे. आणि त्याच्यात ते म्हणतो सो हम, सो म्हणजे तो, हम म्हणजे मी. अहो देवच आहे मी, म्हणजे आपण सुद्धा देव आहोत. नर करणी करो करे तो नरका नारायण बन जाय. आपली करणी किंवा आपलं कार्य त्या पद्धतीने जर असेल तर आपण नारायण सुद्धा देव सुद्धा होऊ शकतो. कारण तो देव काय कुठे लांब नाही. आणि म्हणून बाबांनी म्हटलंय हरी नामाने जातात तरुण, गुरुपासून या वर्म ओळखून. आता वर्म जर चुकलं तर काय होतं की आपण अपयशी ठरतो. एक उदाहरण आहे, असं आता उदाहरणाला फार वेळ जाईल म्हणून पुढे जाऊ.
माझ्या घटकेला साधन करा अशी वेळ कधी येईना फिरून. अहो हे माणसाचा जन्म आपल्याला मिळाला ही घटका आहे आणि ही घटका जर निघून गेली तर पुन्हा जन्म घ्यायचा म्हणल्यावर 84 लक्ष योनीला फिरावं लागतं. प्रत्येक योनी कोटी कोटी फेरा मग माणसाचा धारा. आता दर योनीला 1-1 कोटी जन्म घ्यायचे तर पुन्हा माणसाचा जन्म यायला किती काळ लागेल याचा तुम्ही विचार करा, गणित करा. आणि म्हणून पुन्हा जन्म कधी येईना फिरून त्याच्यासाठी अंतर्दृष्टी वैकुंठ करून हरी बजावा. विश्वतरुण बाळा विश्वतरुण रे दिलवरा दादी अरे हो दिलवरा दादी चलरी हरी हरी. मिळेल पाण्याला पाणी. आता पाण्याला पाणी मिळालं काय होतो ते पाणी एकरूप होऊन जात. 2 नद्या आल्या मिळाल्या एकमेकाला, दोन्हीचं पाणी एकमेकामध्ये मिसळलं जातं. पुन्हा वेगळं करता येतं का? संगमाच्या पुढे जा 100 फुटी जर तुम्ही गेले तर हे ह्या नदीचं पाणी हे आणि ह्या नदीचं पाणी हे आपल्याला दाखवता येईल का? अहो ते एकात एक मिसळलं पाणी. तसं देव आणि आपला जीव हा एकमेकामध्ये मिसळला की आपणही देव होतो का? वेगळं करता येईल देवाला? वेगळं हा देव आहे ना हा जीव आहे असं नाही करता येत. मिळेल पाण्याला पाणी तत्वात तत्व जातील जिरून जिरून. जीव देव एक रूप झाले मग पुन्हा जन्म येईना फिरून बाळा येईना फिरून अरे दिलवरा दादी अरे हो दिलवरा दादी चलरी हरी हरी. आपला जीव आणि देव एक झाले मिसळले एकमेकात. तर देव पावायशी गेलो देवच होऊन केलो. देव पाहायला गेलो तो देवच झालो अशी एक उक्ती आहे. तेव्हा जीव आणि देव शिव जीव म्हणजे आपल्या शरीरामध्ये व्यवहार करणारा एक जीव आहे. तो उपभोग येतो पण देव हा द्वारामध्ये बसलेला आहे. आपल्या शरीराला 9 दारं मोकळी, पाहायला 2 आहे, ऐकायला 2 आहे, श्वास घ्यायला 2 आहे, 6 झाली. बोलायला खायला प्यायला 1 आहे, 7 झाली. आणि 8वं आपण मलमूत्र विसर्जन करतो ते लघवी करण्याचं एक दार आहे आणि संडास करायचं एक दार आहे. असे 9 दारं मोकळी आहे. यांना कुलूप लावलेलं आहे का? कुलूप नाही लावलं. पण इथं संतांनी सांगितलं डोळे दिसतंय आपल्याला काही पाहू नका, जे योग्य आहे तेच पहा. ऐकायला कान आहे पण चांगलं ऐका, वाईट साईड ऐकू नका. ऐकलं तर लगेच सोडून द्या. तोंड आहे खायला, मग एखादा पदार्थ चांगला लागला का तेच खात जर बसला तर उपयोग नाही. तेव्हा आपण आपल्या जवळचा देव असेल तर चांगलं पहा, चांगलं ऐका, चांगलं बोला. या हा उपाय आहे ना, आहे का नाही? पण आपण चांगलं असलं तर ऐकायला थांबत नाही, तिथं लगेच निघून जातो. पण गावामध्ये गप्पा जर एखादा चांगल्या चालल्या तर ती चांगले बोलणं ऐकायला 4-5 माणसं थांबायच्या. पण तिथं जर वाईट असू द्या, बरं काही एखादं लफडं असू द्या
आहे का नाही? एखादं भांडण असू द्या, मारामारी असू द्या, अहो किती माणसं जमतात आणि त्यांना काही आमंत्रण असतं का? ते ऐकायला ते पाहायला अख्खं गाव तिथं जमा होत. म्हणजे वाईट माणसाला चांगलं वाटतं, पण चांगलं मात्र घ्यायला माणूस तयार नाही. असं जास्त बोलत नाही, कारण काही मंडळीला राग सुद्धा येतो बा. तेव्हा चांगलं बोला, चांगलं वागा, चांगले विचार आत्मसात करा आणि चांगल्या विचाराने कोणतंही संकट आपल्याला बाजूला करता येतो. पण वाईट विचाराने संकटावर संकट वाढत जातात आणि आपल्या जन्माचं जे सार्थक व्हायचं ते होत नाही. तेव्हा बाबांचं एक पद त्या ठिकाणी घेतो. जग जायचे असे हे समजा, जग जाणारच आहे. जग म्हणजे जाणार नाही, आपण जाणार आहे. आपण गेलो जग बुडालो असं म्हणतो की नाही आपण? मग जग जात नाही, जग जाग्यावरच आहे. जमीन जाग्यावर आहे, झाड जाग्यावर आहे, सर्व गाव जाग्यावर आहे. पण आपणच जर गेलो तर जग बुडतो. म्हणून बाबांनी फार सुंदर असं पद आहे. जग जायचे असे हे समजा, क्षणभंगुर काया. काया म्हणजे शरीर, एक क्षणभंगुर आहे. आपला जन्म एका क्षणात होतो आणि मृत्यू सुद्धा एका क्षणात होतो, त्याला वेळ लागत नाही. जग जायचे असे हे समजा, क्षणभंगुर काया. मग आता यातून उपाय बाबांनी सांगितला आहे. हरिभजना मध्ये सावधा सावा व्यर्थ जा शिवाया. आपल्या जन्माचं सार्थक व्हायचं असेल तर हरिभजनामध्ये सावध राहा. सावध राहायला म्हणजे काय? निवळ जाऊन देवाचे गुणगान गायचं असं नाही. देवाचं नाम आपल्या श्वासामध्ये चालू आहे आणि त्या श्वासाच्या नामावर आपण लक्ष केंद्रित करायचं. त्याच्यासाठी कुठे देवळात जावं लागत नाही, गिरीकंदरी जावं लागत नाही. आपण जिथं आहे तिथंच आपल्याला ते अवगत करता येतं. म्हणून म्हटलं हरिभजनाविन सावध राहा, व्यर्थ जाचाल वाया. आता पुराणातले उदाहरण देतो. चौदा कल्प आयुष्य मार्कडे. मार्कडे नावाचे एक ऋषी होते, त्यांचं आयुष्य होतं 14 कल्प. वर्ष नाही बर का, आता वर्ष लय अलीकडं आलं. आपल्याला 100 वर्ष यमराज आले का आत्मा ब्रह्मांडात जायचा. वाढलं वर्ष, पुन्हा यमराज पुन्हा वर्षभर येणार नाही. आला का पिंडातला आत्मा ब्रह्मांडात द्यायचा. यमराज फिरून जातात. यमराजाचा ताबा पिंडावर आहे पण ब्रह्मांडावर नाही. असं 14 कल्प आयुष्य मार्कंडेय ऋषींनी मिळवलं. आणि गौतम ऋषी हे महान ऋषी होऊन गेले. ते डोक्यावर घासाची पेंडी किंवा गवताची पेंडी ठेवून देवाचं नाम घेत होते. बदल रोम हास्य कपिला मुनीचे दिवस सरती. ते मानिती तसे पाहता तुमची आम्ही काय
कल्प म्हणजे काय तर आतापर्यंत 4 युग झाली. 4 युग किती वर्षाची त्याची बेरीज करा. 4 युगाचा एक मनवंतर होतो. मग असे जर 100 मनवंतर झाले तर एक कल्प होत. मग ते किती वर्ष आयुष्य होईल मला नाही सांगता येत बरं का. गणित माझं कच्च आहे. पण तुम्ही गुणाकार करून पहा. आणि एवढं वर्ष आयुष्य मार्कंडेय ऋषीला त्यांना सुद्धा नाम घ्यावं लागलं. आणि ते नाम म्हणजे त्यांच्या जवळचं. तोपर्यंत त्यांना गुरु नव्हता. आणि गुरु नसल्यामुळे नाम सापडत नव्हतं. चांगदेव ऋषीला सुद्धा सापडत नव्हतं. चांगदेव ऋषीची कथा तुम्हाला माहिती. वाघावर बसून हातात सापाचा चाबूक घेऊन ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला गेले. गर्व होता, अभिमान होता आणि गुरु केलेला नव्हता पण योगी होता. ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज यांना ते भेटायला गेले त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज एका भिंतीवर हिवाळा असल्यामुळं सूर्याचं ऊन घेत बसले होते. 4ही जण निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. चला जा, चालदारी जा. एका दगडाच्या भिंतीवर, पडक्या भिंतीवर बसलेली. त्यांना कळलं का चांगदेव ऋषी आपल्याला भेटायला येतात. पण ते काय साधे सुधे येत नाही. वाघावर बसलेले हातात सर्पाचा चाबूक घेऊन येत आहे. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणले आपल्याकडे पाहुणे आले. आपण जसं पाहुणे आले म्हणजे घराच्या बाहेर येतो, रस्त्यावर येतो, पाहुण्याला मिठी मारतो, राम राम करतो आहे का नाही. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणले आपल्याकडे काय नाही. त्या पाहुण्याला तर भेटायला पुढे गेलं पाहिजे. पण मान सामर्थ्य होतं. ज्या भिंतीवर बसले होते त्या भिंतीला आज्ञा केली ज्ञानेश्वर महाराजांनी. भिंती चल चल म्हणल्याबरोबर ती निर्जीव भिंत चालायला लागली. त्या भिंतीवर बसलेले 4 भावंड चांगदेव महाराजांना सामोरे गेले. आणि मग चांगदेव महाराजांनी विचार केला अरे म्हणले आपण जिवंत वाघावर चाललोय आहे का नाही. जिवंत साप आपण आपल्या हातात घेतलाय. पण या भावंडाजवळ साधन काय आहे येण्याचं. निर्जीव भिंत आहे म्हणे. त्या भिंतीला हे चालवीत आणलं यांनी. मग आपल्यापेक्षा 1000 पटीनं हे श्रेष्ठ माणसं आहे. चांगदेवाचा गर्व हरण झाला. वाघावर उतरला, लोटांगण घातलं या 4 भावांना पुढं. आणि मला काहीतरी ज्ञान द्या, तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात. तेव्हा ज्ञानेश्वर माऊली म्हणले तू ज्ञानी आहे पण तुला गुरु नाही. आणि गुरु नसल्यामुळं तुला काय तो ईश्वर आहे, परमेश्वर आहे, देव आहे तो अजून भेटला नाही. तेव्हा तो असं कर म्हणे. माझी बहीण मुक्ताबाई 14 वर्षाची. त्यावेळेला मुक्ताबाईचं वय 14 वर्ष. या माझ्या बहिणीला गुरु कर म्हणे. म्हणजे तुला सर्व ज्ञान समजेल. आणि मग त्या चांगदेवांनी मुक्ताबाईला गुरु केलं. 1400 वर्षाच्या माणसानं 14 वर्षाच्या मुलीबरोबर गुरु शिष्य हे नातं जोडलं. आणि मग त्यांना ज्ञान झालं. सांगायचं तात्पर्य काय आहे हे हरिभजन हे सद्गुरूच सांगतात. इतर मग गावात नाही एखादा मोठा महाराज आहे ते नाही सांगणार तुम्हाला. हरिनाम नेमकं सांगणार नाही. ते राम म्हणून, कृष्ण म्हणून, हरी म्हणून आहे का. एका देवाच्या नादी लागून नाही चालत. लय देव एकत्र केले तर कोणता देव आपल्याला मदत करेल. एकदा काय झालं, एक माणूस गंगेवर गेला आणि त्या गंगेच्या पाण्यामध्ये बुडाला. त्याने एक देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. कोणता तरी देव आपल्याला वाचेल म्हणला, रामाधाव रामाधाव रामाधाव.
असं बराच वेळ मानला. आता ते रामाने ऐकलं, अरे आपला भक्त बुडवतोय, याला वाचवलं पाहिजे. आता राम धावत आले, नदीच्या कडेपर्यंत आले. याने लगेच देव बदलवला. रामाचं नाव दिलं सोडून कृष्णा धाव, कृष्णा धाव, कृष्णा धाव. आता कृष्णाला बी त्याची दया आली. नदीच्या काठावर येईपर्यंत कृष्ण कृष्ण म्हणत राहिला. आणि कृष्ण काठावर आले तर त्याने बदलवलं नाव. बसोबा धाव, बिरोबा धाव. आणि मग कोणताच देव त्याच्या मस्तीला आला नाही. कोणता तरी एकच देव पक्का करा आणि त्याची सेवा करा, म्हणजे तो देव आपल्याला अंतकाळी कामाला येतो. सांगायचं तात्पर्य काय, हे आपल्या जवळ नाम आहे, पण आपण तिकडं पाहत नाही. तिकडं पहा. आणि म्हणून बाबा म्हणतात 14 कल्प आयुष्य मार्कंडेय गौतम पूर्ण शिरी धरती. आता हे मार्कंडेय ऋषीचं आपण बंद करू. आता गौतम ऋषी येऊ. गौतम ऋषी एवढे सामर्थ्यवान होते. ते घरातून निघाले आंघोळीला, गंगेला. जाताना धान्य पेरायचे. पहा बर का, नीट आहे. जाताना धान्य पेरीत जायचे नदीपर्यंत. आंघोळ झाली की पुन्हा येताना ते पेरलेलं धान्य त्याचं पीक तयार व्हायचं आणि ते काढायचे आणि ते पुन्हा घरी घेऊन यायचे. किती मोठं सामर्थ्य आहे. तपश्चर्येत घोटाळा होऊ नये म्हणून गवताची पिंडी डोक्यावर घेऊन बसले होते, का देवाच्या नाव घ्यायला अडचण येऊ नये. मग कृष्णच गेले त्या जंगलामध्ये. पांडव होते, धर्म, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव. तर ते म्हणले, देवा म्हणले माणूस इथं तपश्चर्याला बसलाय, डोक्यावर गवताची पिंडी का घेतली? तेव्हा कृष्ण म्हणले, आता मलाही नाही सांगते, आपण त्यांना जाऊन विचारू. म्हणजे 5 पांडव कृष्ण गौतम ऋषी जवळ गेले. त्यांना हलवून त्यांचं ते ध्यान भंग केलं, भानावर आणलं. म्हणजे महाराज तुम्ही काय करता? म्हणजे तपश्चर्या करतो. मग तपश्चर्याला हे डोक्यावर असा एवढा मोठा घास गवत का घेतलं? ते म्हणले, अहो 3 ऋतू आहे, उन्हाळा आहे, हिवाळा आहे, पावसाळा आहे. मग उन्हाळ्यात मला ऊन लागू नये आणि देवाचं नाव घेण्यामध्ये अडथळा येऊ नये. पावसाळ्यात पाऊस लागू नये, हिवाळ्यात थंडी लागू नये, म्हणून मी डोक्यावर घेतलं आणि देवाचं नाव घेतो. अहो म्हणजे कधीपासून बसले? हे झालं त्यांचं. आणि म्हणजे बसले कधीपासून? तेव्हा ते गौतम ऋषी कृष्णाला आपण देव म्हणतो, पण कृष्णाला काय म्हणले, बाळा तू आता 8व्या अवतारामध्ये तुझं कार्य चालू आहे. पण 4थ्या अवतारामध्ये म्हणजे मी या ठिकाणी बसलेलो आहे. तर पहिल्या 3 अवतारामध्ये माणूस नव्हता. पहिला मत्स्य अवतार म्हणजे मासा, कुठे राहायचा? पाण्यामध्ये, आहे का नाही? त्याच्यानंतर कच्छ अवतार म्हणजे कासव, पाण्यातही राहायचं, जमिनीवर राहायचं. त्याच्यानंतर वराळ हा अवतार झाला. ते 4 पायाची जनावरं झाली, त्यांचं रक्षण केलं. त्याच्यानंतर नरसिंह झाला, म्हणजे 2 सिंहाचं शरीर माणसाचं. हा आपण पंचवीला याला पूजितो ना, ते असं चित्र आणतो. ते चित्र पहा तुम्ही, म्हणजे निम्मा माणूस आणि निम्मा प्राणी. इथपर्यंत माणूस नव्हता. माणूस कधी जन्माला आला? वामन अवतारात. वामन म्हणजे बुटका. वामन मूर्ती म्हणतो ना आपण, जे बुटका माणूस आहे त्याला म्हणतो वामन मूर्ती. म्हणजे वामन अवतारामध्ये माणूस तयार झाला. आणि मग त्या वेळेला मी
जन्म घेतला आणि त्या वेळेपासून बसलो तर आता 8वा अवतार तुझा चाललाय. म्हणजे तुझे 2-3 अवतार तेव्हापासून मी सारखा बसलेलो आहे म्हणे. आता किती वर्ष बसले असतील ते गौतम ऋषी. म्हणून कृष्णाला बाळा म्हणायचे त्यांचं सामर्थ्य होतं. त्यांना सुद्धा हरीचं नाम घेतल्यानंतरच संगती प्राप्त झाली. म्हणून बाबा म्हणतात भक्त लभ्य रोमांच कपिल मुनीचे दिवस करती ते मानिती तसे पाहता तुमची आमची गायकी मान्य संख्य वीर होऊनी गेले कविराया. हरिभजी नामजी सावधा सावा व्यर्थ जा शिवाया. आता देव आपण माणसं आहे, आपण नाम घेतलं पाहिजे. पण देवांना सुद्धा नाम घ्यावं लागलं. सर्वात देवामध्ये मोठा देव महादेव म्हणजे शंकर देव, त्यांना सुद्धा नाम घ्यावं लागलं. तुम्ही म्हणताल काय गुरुजी काही सांगत अहो देवाला कुठे नाम घ्यावं लागत का. अहो शंकराला महादेवाला सुद्धा नाम घ्यावं लागलं. पुरावा देतो. भारतामध्ये कौरव पांडवांचं नाही त्याच्या अगोदर देव आणि दानव म्हणजे राक्षस यांचं युद्ध चाललं होतं. मग त्या युद्धामध्ये देव आणि दानव यांनी ठरवलं समुद्रातून 14 रत्न काढायचे म्हणले. आणि म्हणले मग ते काढायचे कसे घोसाळावं लागेल. मग मेरू पर्वता त्याची रवी केली आणि वासुकीचा दोर केला. आणि मग ते एका बाजूला देव एका बाजूला राक्षस ते फिरवायला लागले. मेरू पर्वत फिरवला समुद्रामध्ये आणि एक रत्न बाहेर यायला लागले. रत्न बाहेर आलं तर देव धावायचे आम्हाला पाहिजे, राक्षस म्हणायचे आम्हाला पाहिजे, त्यांची जाटोपट व्हायची. असे 13 रत्न निघाले. देव म्हणायचे आम्हाला पाहिजे, राक्षस म्हणायचे आम्हाला पाहिजे. आणि मग एक रत्न असं निघालं की ते देवही बी म्हणाला आम्हाला नको, त्याला पाहिलं त्या रत्नाला. राक्षस म्हणायचे आम्हाला नको. मग आता घ्यायचं कोणी. देव आणि राक्षसामध्ये युद्ध चाललेलं. तेव्हा कोणीच घ्यायला तयार नाही. ते रत्न होतं हलाल. हाल हाल म्हणजे विष निघालं समुद्रातून. देवही घ्यायना आणि राक्षसही घ्यायना. मग महादेवाला काळजी पडली. सारेच मोठा देव आहे ना. अहो म्हणला जर कोणी घेतलं नाही तर या समुद्रातला एक सुद्धा जीव जगणार नाही, सारे मरून जातील. समुद्रातली सृष्टीच नाही शिवाय. मग शंकर देव धावले म्हणजे नका घेऊ मी घेतो. आणि मग शंकराने ते हलाल घेतलं. आता विष त्याचा प्रयोग दाखवणारच ना, त्याचा परिणाम दाखवणार. मग शंकराचा जे गळा आहे, कारण कोणती वस्तू घेताना आपण गळ्यातूनच घेतो ना. असं अन्ननलिकेतून खाली सोडतो जठरामध्ये. तसं त्या अन्ननलिकेत आल्यावर त्याचा परिणाम झाला. अख्खा गळा निळा झाला, काळा झाला. म्हणजे देवाला सुद्धा संकट आलं. मग आता हा निळा काळा झालेला जिरवायचं म्हणल्यावर शंकराला सुद्धा नाम घ्यावं लागलं. रामाक्षर सिद्धी आणले शंकराने कंठी धरले. आणि म्हणून निळकंठ शंकराचं नाव पडलं.
अनेक नाव आहेत आहे का नाही, हरेश्वरी. वेगवेगळ्या गावाला वेगवेगळं महादेवाला नाव आहे. तसं निळकंठ नाव पडलं कशामुळं, या विषयामुळं. आणि मग त्यांनी नाम घेतल्यावर विषयाचे अमृत झाले प्रल्हादाच्या हृदयी. नक्र गजेंद्र नामी मुरले, पूर्व जन्मीचे पाप हरले. हे नक्र गजेंद्र यांना शाप मिळाला. इंद्र दरबारामध्ये ते बालदार चौकदार होते. पाहिलं ना आपण त्या हातामध्ये असं घेऊन एक मान असतो, देवाच्या ह्या बाजूला एक ह्या बाजूला एक. ते बालदार चौकदार होते. पण त्यांनी एका अप्सरेची छेड काढली. त्या इंद्राच्या दरबारात अप्सरा, रंभा, मेनका हे नृत्य करायचे. त्यांची छेड काढली तेव्हा त्यांना शाप दिला देवेंद्राने. म्हणजे तुम्ही या भूतलावर एक नक्र होईल, एक गजेंद्र होईल. गजेंद्र म्हणजे हत्ती, नक्र म्हणजे सुसर. काय त्याला म्हणतो आपण, सुसर. सुसर ही माणसाला गिळून टाकीची. आता हे दोघांनी दोन जन्म घेतले, एकमेकाचं वैर. पण शेवटी नाम घेतल्यावर त्यातून त्यांची सुटका झाली. आणि म्हणून म्हटलंय नक्र गजेंद्र नामी मुरले, पूर्व जन्मीचे पाप हरले. वाल्मिकाने तप केले राम नाम अक्षर वाल्याने किती पाप केलं. 7 रांजणी मोर एवढ्या खड्यांनी भरून ठेवली, एवढी माणसं लुटली आणि मारली. किती पाप झालं. पण राम राम नारदाने दिलं राम नाम. तर वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. वाल्मिकाने रामायण लिहिलं. त्यांनी जसं लिहिलं तसं देवाला जन्म घ्यावा लागला रामाला. म्हणून म्हणलं वाल्मिकाने तप केले राम नाम अक्षर धरले. वेदवाणी कुंठित झाली, जिबाच्या दोठाया. हरिभजी नामजी धावला चावा व्यर्थ जातील वाया. तेव्हा आता आपल्याला वेळ कमी आहे, थोडं उरकत घेऊ आपण. अजून 2 कडवे राहिले. पदाचं 2 कडवे झाले, अजून 2 आहेत. आता येले जास्त जास्त न बोलता पटापट घेतो. परीक्षिती राजा हरिगर्भी असतात, नाव ठेविले परीक्षिती. नाव ठेविले परीक्षिती. 7 दिवसात मोक्ष साधला. अक्षय प्रेमया हर हरी वाला हर 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 दिलवर माताजी. अग हो दिलवर माताजी. चल हरी हरी हरी. परीक्षिती राजा हा पांडवाचा शेवटचा वंश. तेव्हा कौरवांनी वैरत्व असल्यामुळं कैरवामधील द्रोणाचार्याचा मुलगा, तेव्हा या वंशाला मारून टाकायचं असं ठरलं. त्याने एक शक्ती या गर्भाला मारण्यासाठी पाठवली. पण कृष्ण त्यांचे सारथी होते. कृष्णाने पाहिलं की शक्ती येऊन या बाळाला ठार करेल, म्हणून त्यांच्याजवळ सुदर्शन होतं चक्र. ते चक्र त्या गर्भावर धरलं. शक्ती आली, सुदर्शनावर आपटली आणि पुन्हा मागे गेली. गर्भातल्या बाळाला काही धक्का लागला नाही. पण त्या बाळाला आतून कळलं की आपलं कोणीतरी रक्षण केलं. ते जन्माला आल्यावर पाहायला लागलं. जो येईल त्याचं तोंड पाहायचं, नाक पाहायचा, डोळे पाहायचा.
ते आपल्याला कोणी वाचवलं हे त्याला पाहायचं होतं, पण यांनी नाही वाचवलं. शेजारी पाजारी आले, गावातले सारे आले बाळ पाहायला, पण ते काय बाळाने बाकी काय प्रतिक्रिया दिली नाही, पाहायचा आणि हे व्हायचं. पण आता कृष्ण आले भेटायला बाळाला. कृष्ण आल्यावर मोठ्याने हसलं बाळ. अरे म्हणले हाच माणूस होता, आपल्याला रक्षण केलं, या माणसाने आपल्याला वाचवलं. आणि मग त्यांनी ते मुख हनवट काय असेल ते शरीर सर्व निहाळलं, म्हणजे परीक्षण केलं, म्हणून त्याचं नाव परीक्षिती राजा ठेवलं. आता जो मोठा झाल्यावर राजा झाला. आता अत्युच्चपदी थोर बिघडतो, महाराजा बिघडला. मग तो जंगलात शिकारीला जायचा, कोणत्या प्राण्याला मारायचा. आणि शिकारीला जाता जाता त्याला एक मेलेला साप दिसला, मला 5-6 फुटाचा. आता खोडकर झालं बाळ. त्यांनी ते मेलेला साप उचलला आणि तिथं एक ऋषी तपश्चर्या करीत होते, त्यांच्या गळ्यात नेऊन अडकवला. आता ऋषी जागे झाले, पाहिलं तर आपल्या गळ्यामध्ये मेलेला साप. रागीट असायचे ऋषी. श्राप दिला, म्हणजे ज्यांनी माझ्या गळ्यात साप टाकला तर 7 दिवसात साप चावूनच मरल. ऋषीचा शाप झाला. राजाला कळला, राजा घाबरला. परीक्षिती राजा म्हणला आता 7 दिवस आपण जिवंत. सारेच जास्त माणसं म्हणा प्राणी मरायला देतात, बाकी कशालाच माणूस देत नाही. मरण म्हणलं का सारा अवसान गळात माणसं, मग देवाचा दावा करायला सुरुवात करतो. तसं परीक्षित राजाने देवाचा दावा चालू केला आणि आपल्या सेनापती काय असेल ते सर्वांना आज्ञा दिली, म्हणे काचेचे बंगले तयार करा, एकाच एक असे बंगले करा, 7 बंगले करा म्हणे. म्हणजे 7च दिवस मी जगणार आहे, पण इथं कोणला यमाला सुद्धा येता आलं नाही पाहिजे. आता साप सुद्धा आला नाही पाहिजे, मुंगीला सुद्धा फिरता आलं नाही पाहिजे. असे 7 घरं केली काचेची, भिंती काचेच्या, 4ही बाजूच्या भिंती काचेच्या. त्याच्यामध्ये आत पुन्हा दुसरं घर, त्याच्या आत पुन्हा 3रं, 4थं, 5वं, 6वं, 7 घरं तयार झाली एकाच. आणि शेवटच्या घरामध्ये राजा जाऊन बसला, मरायचंय ना. मग देवाचं नाव त्याच्या तोंडून येऊ लागलं, नामस्मरण चालू झालं. 7 दिवस. आता 6 दिवस गेले, साप काय आला नाही. राजाला पक्की खात्री झाली, आता काय साप येतोय मध्ये. 6 दिवस नाही येता आलं त्याला. 7व्या दिवशी राजाला भूक लागली. 4-2 दिवस उपाशी राहिल्यामुळं भूक लागली. भूक राजाने आज्ञा केली, अरे मला लय भूक लागली, काहीतरी आणा खायला. मग आता या उपवास म्हणजे आपण फळं खातो का नाही. प्रधानाने फळाचं एक टोपलं भरलं आणि म्हणे जाऊ द्या महाराजांना खायला. पण ऋषीचा छाप होता ना, मग सरपणी आळीचं रूप घेतलं, एका फळामध्ये जाऊन ते बसलं. ते फळ गेलं 7व्या खोलीत. एकाच एक खोल्या होत्या ना. आणि राजाने फळ हातात घेतल्याबरोबर त्या फळातून साप निघाला आणि राजाला दंश केला. राजाचा अंत झाला. पण 7 दिवस सारखं नाम घेत होता. आपल्यावर संकट आले, आपण सारखा देवाचा दावा करतो का नाही. तसं त्या राजाने दावा केला, देवाचं नाव घेतलं म्हणून त्याला मोक्ष मिळाला. म्हणून म्हणलं 7 दिवसात मोक्ष साधला, अक्षय किमया आली हाती. असो, आता शेवटचं कडवं घेतो आणि आता जवळजवळ आपलं तिकडं कार्यक्रम संपत आलेला आहे. काच स्पर्श झाला म्हणजे सूचना करा, म्हणजे कार्यक्रम समाप्त करता येईल. वस्तात भीमराज म्हणे, वस्तात भीमराज म्हणे संताला
राम नाम ज्याच्या चित्ती तया पाची परब्रह्म नित्य राया असे वेद बोले श्रुती बाळा बोले श्रुती हरी देव रामादाजी अरे हो देव रामादाजी चल हरी 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 एक बाबा धरून तनी नित्य बजावा ब्रह्मपती दत्त सावकाळ प्रसन्न वडगाव दक्षिण ऐकावती बाळा ऐकावती हरी देव रामादाजी अरे हो देव रामादाजी चल हरी 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 देवी गणपती बनिये नामे पातक जाईल खरे विलिया पातक जाईल खरे विलिया हरिभजना मधी सावदा सावा व्यर्थ जातील वाया हरी माझी गदी गदाजी दाजी गदी दाजी चल हरी 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 नामाचा महिमा हे आज या दशक्रियेनिमित्त विषय घेतला कारण ज्या व्यक्तीचा दशक्रिया आहे ते सभाजी बाबा यांना हे बाबांचं सर्व पद अवगत होते आणि हे पद ते नेहमी गायचे ऐकायचे किंवा म्हणायला सांगायचे त्यांच्या आवडीचं पद घेतलं आपण सर्वांनी शांतपणे ऐकलं श्रवण केलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो आता मी काय फार म्हणजे पटीचा गाणार नाही तरुणपणामध्ये होतो पण आता वयामानाप्रमाणे मला तेवढा आवाज तुम्हाला देता येत नाही पण तरी दिला तुम्ही तो ऐकून घेतला पुन्हा एक वार तुमचं अभिनंदन करतो आभार मानतो आता यानंतर एक शेवटची जी भैरवी असते ते आमचे उत्तमराव तुम्ही घेता का अशोकला म्हणायला लागतं कारण भैरवी गायचं म्हणल्यावर मला तेवढं साध्य होणार नाही त्याच्यानंतर पसायदान होईल आणि पसायदान झाल्यानंतर मग आपला हा कार्यक्रम संपवला जाईल तेव्हा बोला तिथं दसवे द्वार पंढरी वैकुंठ भुवन दसवे द्वार पंढरी वैकुंठ भुवन उभा नारायण समगुरी उभा नारायण समगुरी दसवे द्वार पंढरी वैकुंठ भुवन दसवे द्वार पंढरी वैकुंठ भुवन उभा नारायण
आता कार्यक्रमाचं जे रूपरेषा आहे ती संपलेली आहे. परत तिकडचं कार्य झालं का पहा. आता यानंतर या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपले सर या ठिकाणी निवेदन करतील. आणि आता काय माझे सर्व माणसं ओळखीचे नाही, त्यामुळं तुम्ही त्यांचे नावं घेऊन हे करा. चला ठीक आहे, बसा. हां बोला. आज या ठिकाणी वैकुंठवासी बाबाजी भंजीबनाथ यांचं गेल्या 10 दिवसापूर्वी अल्पसा आजार आणि वृद्धपकाळ या कारणानं त्यांचं निधन झालं. आणि त्यांच्या या जाण्यानं नाट परिवार असेल, नाट परिवारच नव्हे तर सर्व आप्तिष्ट नातेवाईक मित्रमंडळ सगळे सोयरे आणि पिंपळगाव वाघा सर्व ग्रामस्थ यांना खरोखर फार मोठं दुःख झालं. कारण आमचे नाना, आमचे पारमार्थिक स्नेही गोरख टेलर आणि जयवंत यांचे ते वडील होते. महाराजांनी मागास सांगितलं, अतिशय संयमी, शांत, मन मिळावं आणि अतिशय जबरदस्त अशा प्रकारचं कष्टाळू व्यक्तिमत्व या ठिकाणी होतं. त्यांना प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखलं जात होतं. आणि त्या काळामध्ये महाराजांनी आताच गुरुजींनी सांगितलं, मी तर असं म्हणेल खरोखर त्यांची सुरुवात या ठिकाणी ज्या पदानं झाली होती ते पत्त्याने गायलं होतं, श्रवण केलं होतं, त्याच पदानं त्यांचा या ठिकाणी शेवट झाला. माणसाला असा जन्म लाभावा, देह चंदन व्हावा, गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा. निश्चित नानांच्या दृष्टीने हे वावगं ठरणार नाही. मी आमच्या पिंपळगाव सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, व्यक्तिशः आमच्या वाबळे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आमच्या विद्यालय शिक्षक या ठिकाणी कांडेकर सर असतील, पवार सर असतील, मुख्याध्यापक या नात्यानं, नवनाथ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीनं, सर्व शिक्षकांच्या वतीनं मी परमेश्वराला असं म्हणेन, आमच्या नानांना ते जरी गळ्यामध्ये माळ नव्हती परंतु ते पारमार्थिक नक्कीच होते. त्यांना आपल्या जवळ घ्यावं अशा प्रकारची भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रथमतः या ठिकाणी ज्यांनी आपल्या वेदिकाच्या माध्यमातून माणसाला हा लाख मोलाचा मिळालेला देह जन्म त्याचं सोनं करा, सार्थकी लावा. आणि ते जर सार्थकी लावायचं असेल तर हरिचिंतनाशिवाय, हरीच्या नामाशिवाय आपण करू शकत नाही. त्यांनी अतिशय सुंदर असं वेदिकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आपला जन्म हा आपण कसा सार्थकी लावा वा हे त्यांनी सांगितलेलं आहे. प्रथमतः नाथ पाटील परिवाराच्या वतीनं, त्याचबरोबर पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या मंडळाचे, त्यांच्याबरोबर असलेले जे बाकीचे आहेत त्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. आणि ज्यांचे मी नावं घेईल त्यांनी आपल्या 2-2 मिनिटांमध्ये बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करायचे. प्रथमतः सुनील मस्के शेंजापूर, त्यांनी येऊन या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचे. त्याच्यानंतर ताराचंद करंजुले, ते विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहेत, त्यांनी या ठिकाणी यानंतर येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं.
आज या ठिकाणी मामांच्या दसऱ्याच्या विधीनिमित्त आपण सर्वजण येथे जमला आहात. आपल्या उपस्थितीनुसारच मामांचा जीवनपट कसा असेल हे लक्षात येतंय. कारण मामांचा शांत स्वभाव, त्यांचं प्रेमळ असं बोलणं. मामा आम्ही कधी आलो तर मामा ज्यावेळेस असायच्या वेळेस आल्यानंतर चहा पाठ, त्यांना जेवण करा, असा मामांचा एक स्वभाव असायचा. आणि शेवटी मामा ज्यावेळेस उठायचे बसायचे बंद झाले, अंथरुणावर पडले, तरी मामा इशाऱ्यानुसार घरच्यांना सांगायचे चहा केला की नाही, त्यांना जेवण दिलं की नाही, असा हाताच्या इशाऱ्यानुसार